जी लय मोठी झालीत त्यांची काय विचारधारा आहे आणि जी मोठी लोक झालेत ना त्यांनी पुस्तकं लिहिली आहे ती कशी मोठी झाली तर ती वाचणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ती आपण वाचतो त्यावेळेस त्यांचं माइंड आणि आपलं माइंड असं कनेक्ट होतं आणि त्याच्यातूनच आपल्याला बरंच काही चांगलं सुचाय चालू होतं. खूप चांगलं वाटलं आम्हाला. नवीन यश मिळण्याची अपेक्षा मिळाली. भाषणही सुंदर होतं. त्यातून वेगवेगळ्या शूरवीरांच्या कथा मिळाल्या ऐकू. आम्हाला पुढे जाऊन काहीतरी यश मिळेल असं यासाठी तुम्ही बोला. धन्यवाद. तुझं काही पाळा काही विषय नाही काय ठीक आहे. चांगलं तरी वाटलं का तुला? वाटलं एक नंबर. छान छान धन्यवाद. छान. अरे वा वा नका बा हे बोलला बोल काय. आपण नेहमी म्हणतो की जीवन हे संघर्षानं भरलेलं आहे आणि या संघर्षरूपी जीवनातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग त्यांनी सांगितला. ज्यावेळेस आपण काही चांगलं काम करत असतो त्यावेळेस आपल्या हातून चुका होतात. चुका कोणाकडून होतात तर माणसाकडूनच होतात. माणूस हा चुकणारा प्राणी आहे. पण ज्यावेळेस आपण चांगलं करतो आणि त्यात काही चुका झाल्या तर तिकडं चुकाकडं लक्ष नाही द्यायचं तर त्या चुकातून शिकायचं की अशी चूक परत होता कामा नये. पण मी चूक कसली म्हणतोय ज्यावेळेस आपण चांगलं करतोय त्यावेळेस म्हणजे वाईट काय करायचं नाही आपल्याला करताना चांगलंच करायचं आहे. म्हणजे वाईट काहीतरी करायचं आणि काहीतरी चूक झाली ही ती चूक म्हणत नाही मी. तर आपल्याला काहीतरी चांगलं विजन आहे आणि त्या विजनमध्ये काय अडचण आली चुका झाल्या तर स्वतःला दोष द्यायचा नाही. त्याच्यावरती आपण चांगलं काम करायचं आणि पुढचं पाऊल टाकायचं. कोणतीही व्यक्ती घेतली ना तर जी घडलेली आहे ती छोट्यातूनच घडलेली आहे. किंवा आपण एखादी गोष्ट जरी करायचं म्हटलं का नाही समजा आपल्या अंगामध्ये एखादी कला आहे आणि ती दाखवायची आहे तर काय करतोय आपण की एकदम ती बाहेर झाल्यानंतरच मी ती कला बाहेर काढणार. पण तसं कधी होतच नाही. तर थोडं थोडं येतं ना ती लोकांना सादरीकरण करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण एकदम मोठ्या पोझिशनला जाऊ शकतो. की स्वप्न ते नसतात जी झोपत बघितली जातात. स्वप्न ते असतात जे झोपूच देत नाहीत. म्हणजे अशी काहीतरी स्वप्न आखली पाहिजे ते आपल्या आयुष्यात की ज्यांना आपल्याला झोपच उडवली पाहिजे. आणि खरं आहे स्वप्न अशी पाहिजेत झोपताना सुद्धा आठवली पाहिजे की आपल्याला असं असं करायचं आहे किंवा त्याच्यावर आपल्याला काय करता येईल. तुम्ही विद्यार्थी आहे तर झोपण्यापूर्वी बी तुम्ही विचार केला पाहिजे मला एवढी मार्क पाडायचेत किंवा झोपायच्या आधी सुद्धा वाचलं पाहिजे. मला तर असं वाटतंय तुम्ही असं पुस्तक वाचतच असं झोपलं पाहिजे असं. मग तेव्हा कुठं जर तुम्हाला चांगली मार्क पाडतील. तुमचं एक विजन असणं ते गरजेचं आहे. स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काय स्वप्न बघता का कधी काय येतं का कधी डोक्यात काय असं आपलं कधी काय स्वप्न काय येतं का? होय मला सांगा की कुठलं काय स्वप्न कधी बघितलंय का कोणी? होय एकानं तरी सांगा काय स्वप्न आहे का आयुष्यात काहीतरी भविष्यात काहीतरी करायचं वगैरे काय असं काय 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 बाबा गाडी कधी घेणार आहे बाबा कधी काय असं काय आहे का काय? नाही बोललं पाहिजे बरं का म्हणजे जरा थोडंसं बोलणं गरजेचं आहे बरं का. एवढं म्हणजे गप बसून काय कामाचं नाही. बरं असू द्या काय अडचण नाही बरं का. पण बोलतं राहावं काय का लाईफ अशीच घालवायची काय लाईफमध्ये आपल्याला काहीतरी करायचं का सुट्टी द्यायची नाही. तर स्वप्न फार महत्वाचे आहेत बघा. आपल्याला जसं कळतं जसं आपल्याला कळायला लागतं तसं आपण स्वप्न बघतो. मग आता उठवून पुढंच प्रश्न विचारतो तू पुढे येऊन सांगायचा चालतंय का? मग नाही ना मग आता ऐका मग. तर स्वप्न बघणं महत्वाचं आहे. स्वप्नात लई ताकद आहे. बरं स्वप्न का बघायचे तर ज्या वेळेस स्वप्न बघतो आपण आणि स्वप्न पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला चांगलं वाटतं बरं वाटतं. कारण हे जीवन स्वप्नासाठीच आहे असं मला वाटतं. का तर जसं आपल्याला कळायला लागतं तसं आपण म्हणतो नाही आई वडिलांना म्हणतो मला हे पाहिजे ते पाहिजे. परत आपल्याला वाटतं मी गाडी घेतली पाहिजे बंगला घेतला पाहिजे असं वाटतं. म्हणजे जीवनाचा अविभाज्य घटक स्वप्न आहे आणि स्वप्न ते बघणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे स्वप्नांना आपण 100% दिली तर ती स्वप्न पूर्ण होतात आणि त्याच्यासाठी ब्रह्मांड काम करतं. ब्रह्मांड ही कन्सेप्ट फार मोठी आहे. ते ॲटोमॅटिकच काम करतं. पण आपली लगन तशी पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे आणि 100% प्रामाणिक पाहिजे. माझं एक उदाहरण सांगतो. मी स्वतः सुरुवातीला पेंटिंगची कामं छोटी छोटी करत होती. माझं काम लेटरिंगचं आहे म्हणजे अक्षरलेखन किंवा क्रिएटिव्ह पेंटिंग. आज रोजी मी संपूर्ण महाराष्ट्रभर नगरपालिका महानगरपालिकेची कामं करतो ऑल ओव्हर महाराष्ट्र.
गेल्या 4 वर्ष झालं मी चंद्रपूर महानगरपालिकेचं काम माझ्याकडे आहे. तर स्वप्न बघताना ती 100% जर आपण देऊन काम केलं स्वप्नासाठी तर प्रत्येक स्वप्न साकार होतं आणि लोक आपल्याला तशी साथ देतात. तर सुरुवातीला मी लहान लहान बोर्ड बनवायचो छोटे छोटे. त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते, पण काय झालं काही कालांतरानं मला मोठं काम आलं, एक 10-1 लाखाचं काम आलं, पण माझ्याकडे पैसे नव्हतं. आता 10 लाखाचं काम करायचं म्हटलं की त्याला 2-3 लाख रुपये तर लागणार. तर माझ्याकडे पैसे नव्हते, पण माझी मित्रमंडळी होती तशी म्हणजे चांगली, कारण माझा स्वभाव बी असा होता की मी जरा चांगल्याच मित्रांनी जरा बसायचो उठायचो, पण त्यांच्याकडे पैसे जास्त होते, माझ्याकडे पैसे नव्हते. तर सहज मी एका माझ्या मित्राला सांगितलं की असं मला मोठं काम आलं आहे आणि मला पैशाची आवश्यकता आहे. तर त्यानं म्हणला की मी तुम्हाला पैसे देतो, काहीच अडचण नाही, म्हणजे इन्व्हेस्टर थोडक्यात, तुम्ही तिकडचा व्यवसाय चालवा, मी तुम्हाला पैसे देतो. म्हणजे असं त्यांनी पैसे द्यायचं आणि आपण तो धंदा बघायचा, काय बेनिफिट असेल ते वाटून घ्यायचं. म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी लय मोठी झाली आणि तेव्हापासून माझा व्यवसाय चांगला तेजीत आला. तुम्हाला सांगायचं म्हणजे सलग म्हणजे मी अगदी 2-3 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस 2-3 वर्षापूर्वी माझा टर्नओव्हर असेल काय 2-4 लाख रुपये, पण मी सलग 3-4 वर्ष करोडच्या वर टर्नओव्हर नेला. पण का तर मदत झाली, मला इतरांची मदत झाली. पण त्याला आपण काबाड कष्ट करणं आणि टिकून राहणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, हे सगळं करायला आपल्याला बी काही मूल्य आहेत. ते म्हणजे काय की स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास नसला तर काहीच करू शकत नाही. मला एखादी गोष्ट करायची आहे म्हणजे करायची आहे, कुणी काय का म्हणणार तिकडं, मी करणारच हा विश्वास पाहिजे. तर स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. दररोज वाचणं गरजेचं आहे. आज तुम्ही विद्यार्थी दशेत आहात तर तुमचं धर्म कर्म हे शिकणं आहे. आज तुम्ही 100% देऊन शिकणं गरजेचं आहे. बाबा एवढी मार्क मी पाडणार आहे हे ठाम करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला शालाबाह्य ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. शालाबाह्य म्हणजे काय तर जी लोक कशी घडलीत, जी लय मोठी झालीत त्यांची काय विचारधारा आहे, आणि जी मोठी लोक झालेत ना त्यांनी पुस्तकं लिहिली आहे ती कशी मोठी झाली तर ती वाचणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ती आपण वाचतो त्यावेळेस त्यांचं माइंड आणि आपलं माइंड असं कनेक्ट होतं आणि त्याच्यातूनच आपल्याला बरंच काही चांगलं सुचाय चालू होतं. मी सुरुवातीला जी श्रीमान योगी कादंबरी वाचली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची, अत्यंत सुंदर कादंबरी आहे आणि तेव्हापासूनच मला वेळ लागला. खरं तर मी काही करत नव्हतो, पण जशी श्रीमान योगी वाचली तसं मला भारी वाटलं, काहीतरी विजन गावलं. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आपल्याला कळतं की टीमवर्क कशी करायचं किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्यात की आपल्या त्या आत्ताच्या आयुष्याला लागू पडतात. थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं आहे. तेही मोठे तत्ववेत्ते आहेत. त्यांनी काय केलं, अनेक लोक घडलेले आहेत, त्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात लोक ती कशी घडली त्याचा सार त्यांनी लिहिलेला आहे. तेही पुस्तक वाचताना मला अक्षरशः असं वाटलं की माझ्या अंगात काहीतरी घुसतंय ते पुस्तक वाचताना. जसं की आपण बघतो म्हणजे ते भूताचे पिक्चर असं नाही, भूत अंगात शिरतं, तसं ज्यावेळेस वाचून तेव्हा वाटलं की माझ्या अंगात काहीतरी घुसतंय आणि मला काहीतरी एनर्जी येते. तर अशी पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. शालाबाह्य सुद्धा नंतर तुम्ही थोडी गोडी लावा त्याच्यासाठी चांगला आहे. द सिक्रेटमध्ये काय सांगितलंय की तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तर जी गोष्ट आपण घेणार आहे भविष्यात, एखादी समजा कार घेणार आहे, गाडी घेणार आहे, त्याच्याविषयी असं म्हणायचं की ती सगळं माझ्याकडे आहे आत्ता आणि आत्ता मी त्याचा फील घेतोय. ज्यावेळेस आपण असं करतो त्यावेळेस आपलं माइंड पण ते करायला तयार होतं. तर व्हिज्युअलायझेशन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर चांगली संगत ठेवा, समाधानी राहा, जे काय मिळालं असेल त्याच्यात समाधान माना. आज गुरुजन वर्ग काहीतरी तुम्हाला चांगलं शिकवत असतो दररोज, तर तेही तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे. त्यांनी एवढं आपल्याला चांगलं शिकवत आहेत, आपल्याला ज्ञान देत आहेत, म्हणजे त्यांची बी काहीतरी तळमळ आहे ना, आपला विद्यार्थी घडला पाहिजे. तर हेही तुम्ही असं स्वतःला सांगितलं पाहिजे की आपल्यासाठी एवढं गुरुजन काहीतरी करायला लागलेत चांगलं, आई वडील करतायत, त्यांच्याविषयी कृतज्ञ राहा. तर एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतःला कधी कमी लेखू नका, कारण इथला प्रत्येक विद्यार्थी उद्याचा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, यशस्वी उद्योजक आहे, यशस्वी शेतकरी आहे,
आणि देश घडवणारा उत्तम नागरिक आहे. मग ठरवा आज, मी हार मानणार नाही. नाही ना मानणार हार? अरे वा, छान. तर मला ह्या चांगल्या वातावरणात खरंच बोलायला चांगलं वाटलं. त्याचबरोबर सरांनी भरभरून म्हणजे रिस्पेक्ट दिला, म्हणा काय अडचण नाही, दिलाच. मला फार त्याचं चांगलं वाटलं. शिवाय तुमच्याबरोबर गप्पा मारताना सुद्धा मला चांगलं वाटलं. हा माझा अनुभव आहे, चांगला अनुभव आहे आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही. तर मित्रांनो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी जिंकणार. म्हणा की काय काय बिघडणार, काय मी जिंकणार. ठीक आहे. उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या संस्थेच्या वतीने सरांचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार. जाधव साहेब यांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलं. म्हणजे जीवन आणि जीवनामध्ये येणारी संकट आणि त्या संकटामध्ये उभे असणारे आपण, याच्यामधला संपूर्ण जो संघर्षाचा भाग आहे, संपूर्ण संघर्षाचा भाग या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जीवन हे संघर्षानं भरलेलं आहे आणि या संघर्षरूपी जीवनातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग त्यांनी सांगितला. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सांगतो.